Hello students, today we are going to study Unit 3.3 News Analysis. Open your book on page number 69. We have given this Unit 3.3 News Analysis म्हणजेच बातम्यांचं विश्लेषण. First, I'll read the information given in the bracket and explain it. Listen to it carefully. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. अनेक लोकांचा असा विश्वास असतो की पेपरवरती जे छापून आलेलं आहे ते सत्य आणि विश्वसनीय असं असतं. BELIEVE बिलीव म्हणजे विश्वास, ट्रू म्हणजे सत्य आणि रिलायबल म्हणजे विश्वसनीय. बट we also come across bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. परंतु जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा काही माहितीचा जो भाग असतो किंवा एखादी बातमी जी असते ती सत्य घटनेशी किंवा आपले जे काही आवर ओन एक्सपिरियन्सेस म्हणजे स्वतःचे आपले जे काही अनुभव असतात किंवा काही कल्पना असतात त्याच्याशी त्या मिळत्या जुळत्या नसतात. म्हणजे एखादी बातमी जर असेल तर प्रत्यक्षदर्शनी तशी घटना घडलेली नसते आणि तरी देखील ते बातमीचं छापून आलेली असते. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion. कोणत्याही बातमीवर आपलं मत व्यक्त करण्याअगोदर हे अतिशय गरजेचं आहे की आपण काय ऐकत आहोत आणि काय वाचत आहोत ह्याचा नीट आपण अगोदर विचार करणं फार गरजेचं आहे. नेसेसरी म्हणजे गरजेचं, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक आणि ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. आणि अर्थातच कसं करणं गरजेचं आहे तर अगदी खुल्या मनानं आपण हे विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या आत्ताच्या ह्या वयाला तुम्ही कुठली गोष्ट चांगली आहे किंवा प्रत्यक्ष घटना काय घडली आहे ती बघून मगच आपण आपलं मत व्यक्त करणं फार आवश्यक आहे असं इथे लेखकाला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. नाऊ हिअर सम ॲक्टिव्हिटी इज गिवन. आय विल रीड अँड एक्सप्लेन इट. डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? तुम्ही रोज बातमीपत्र वाचता का? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन्स ऑन रेडिओ ऑर टी व्ही? तुम्ही बातमीपत्र हे टी व्हीवरती किंवा रेडिओवरती ऐकता का? यू मे हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग्स. आणि तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं असेल की तुमच्या घरातील मोठ्या व्यक्ती किंवा तुमचे मित्रमैत्रिणी हे बातम्या वाचतात किंवा त्याच्यावरती चर्चा करतात आणि अगदी भावनिक होऊन चर्चा करतात. म्हणजे एखादी आनंदी गोष्ट असेल तर आनंदी होतात, दुःखी असेल तर दुःख होतं. अशा प्रकारे भावनिक होऊन त्यावरती ते चर्चा करत असतात. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी यू विल से इट इज गुड न्यूज. आणि तुम्ही एखादी बातमी ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्याच्यावर विचार करता. जर एखाद्या बातमीमुळे तुम्ही आनंदी झाला असाल तर तुम्ही काय म्हणता की इट इज गुड न्यूज म्हणजे ही चांगली बातमी आहे. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड यू विल से इट इज बॅड न्यूज. आणि जर एखादी बातमीमुळे तुम्ही जर चिडलात किंवा तुम्हाला फार दुःख झालं तर तुम्ही काय म्हणाल की ही बातमी फार बॅड न्यूज आहे किंवा वाईट बातमी आहे. यू मे फाइंड some news items interesting and some other uninteresting or even boring. मग तुम्हाला असं लक्षात येईल की काही बातम्या ह्या फार मजेशीर असतात आणि काही बातम्या ह्या फार कंटाळवाण्या असतात. बोरिंग म्हणजे कंटाळवाण्या आणि इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर आणि त्याच्या अपोजिटवर अनइंटरेस्टिंग. 4th paragraph. You also have to consider whether a piece of news is reliable or unreliable. आणि तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की
एखाद्या बातमीचा जो भाग आहे तो विश्वसनीय आहे की अविश्वसनीय असा आहे. मेनी न्यूज ॲटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. आणि बऱ्याचशा अशा ज्या बातम्या असतात त्यांना अशा प्रकारचा एक शब्द वापरला जातो, शब्दसमूह, की अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, आमच्या बातमीदारांकडून, किंवा ऑथॉरिटीज से दॅट, किंवा जे काही संपादकीय असतील अशा प्रकारचे शब्द आपण नेहमी वाचतो. अँड आय विटनेस अकाउंट म्हणजे प्रत्यक्षदर्शनी जर कोणी असेल, ती प्रत्यक्ष एखादी घटना पाहिली आणि तर मग त्याच्याकडून आलेली ती बातमी असते, एक्सेट्रा. टू कन्व्हिन्स द रीडर्स ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. आणि हे कशासाठी असतं, तर जे काही वाचणारे असतात किंवा पाहणारे असतात बातम्या, त्यांना हा विश्वास पटावा ह्यासाठी अशा प्रकारचे काही शब्द वापरले जातात. ऑर द रिपोर्टर मे सिम्पली से इट इज लर्न दॅट, इट हॅज कम टू लाईट दॅट, एक्सेट्रा. किंवा जो वार्ताहर असतो तो अतिशय साधेपणाने म्हणतो की हे ऐकण्यात आलेलं आहे किंवा असं हे समोर आलेलं आहे. अशा प्रकारच्या शब्द प्रयोग ह्या बातम्यांमधून केले जातात. लास्ट स्टांजा. रीड द न्यूज ॲटम्स गिव्हन इन A, B, C and D. आता आपल्याला ह्या पुस्तकामध्ये एकूण 4 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये न्यूज ॲटम्स आहेत A, B, C आणि D. You may have heard phrases like breaking news, shocking news, etc. आणि तुम्ही कदाचित अशा प्रकारचे शब्दसमूह ऐकले असतील की ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. आणखीन कोणत्या प्रकाराने आपण ह्या बातम्यांसाठी कुठली आणखीन विशेषणं वापरू शकतो की या बातम्यांना सांगण्यासाठी, लोकांना पटवून देण्यासाठी. मग फॉर एक्झाम्पल असे असेल लेटेस्ट न्यूज, गुड न्यूज, सॅड न्यूज, किंवा सिटी न्यूज, करंट न्यूज, लेटेस्ट न्यूज, अशा प्रकारचे काही शब्दसमूह वापरले जातात. सजेस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्ज, देन फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिव्हन विथ ईच पीस ऑफ न्यूज. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला आत्ताच हे सगळे ॲडजेक्टिव्ह सांगितलेच की लेटेस्ट न्यूज असेल किंवा गुड न्यूज, हॅपी न्यूज, अशा प्रकारचे हे ॲडजेक्टिव्स ह्या न्यूजसाठी आपण लोक वापरतात. तर तुम्हाला इथे ज्या काही बातम्या दिलेल्या आहेत ह्या बातम्या नीट व्यवस्थित वाचायच्या आहे आणि त्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. नाव पेज नंबर 70. न्यूज फर्स्ट A. Headline of the news is closed shoes not allowed in examination hall. परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई, किंवा क्लोज शूज म्हणजे तुमचे लेस बांधलेले असतील किंवा पॅक असे जे सॉक्स आणि शूज तुम्ही घातले असतील तर त्याला नॉट अलाउड, अलाउड म्हणजे परवानगी, त्या परीक्षागृहामध्ये त्याला परवानगी नाही. बेंगळुरू, बातमी कुठली आहे, बेंगळुरूची. Shivam Institute of Innovative Technology, Bengaluru, has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. Shivam Institute of Innovative Technology, Bengaluru ही जी काही प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट आहे, प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारी ही जी काही प्रतिष्ठित अशी जी काही इन्स्टिट्यूट आहे ह्यांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या जी एंट्रन्स टेस्ट आहे किंवा प्रवेशासाठी असणारी जी काही परीक्षा आहे त्याकरिता त्यांनी ह्या डूज, काही ज्या गोष्टी करावायच्या आहे अशा काही गोष्टींची, आणि डोंट्स म्हणजे ज्या गोष्टी करायच्या नाहीत अशा काही गोष्टींची एक नियमावली प्रसारित केलेली आहे किंवा ती प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. आता या ठिकाणी कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार, त्यानंतर प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित, आणि इशूड म्हणजे प्रसारित करणे. नाव सेकंड पॅरेग्राफ.
The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes. आणि हे जे उमेदवार असणार आहेत परीक्षेसाठी आलेले यांना त्या परीक्षागृहामध्ये बंद बूट घालून परवानगी नाही. बूट्स, इव्हन सॉक्स देखील त्यांना परवानगी नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones. आणि आणखीन काही अशा गोष्टी आहेत, वस्तू आहेत की ज्यांची परवानगी परीक्षागृहामध्ये नाही. त्यापैकी मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. आणि अशा प्रकारे हे जे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक जी साहित्य आहे किंवा उपकरणं आहेत याला परवानगी नाही. पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर्स, पाउचेस असतील, पाकिटं असतील किंवा छापील किंवा ब्लँक पेपर म्हणजे कोरी कागद असतील ह्यांना देखील परवानगी नाही. अँड इव्हन पेन देखील अलाउड नाही. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. आणि हे पेन जे असणार आहेत हे तुम्हाला कोण पुरवणार आहे? तर इन्व्हिजिलेटर्स म्हणजे पर्यवेक्षक तुम्हाला त्या परीक्षागृहामध्ये पेन देखील प्रोव्हाइड करणार आहेत, म्हणजे पुरवणार आहे. प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे. अशा प्रकारची ही बातमी आपल्याला इथे दिलेली आहे. आता ही बातमी तुमच्या लक्षात आली असेल की ही कशा संदर्भात आहे आणि ह्यावरती आधारित प्रश्न आता तुम्ही डिस्कस करायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. तुम्हाला या ठिकाणी ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ मी सांगितलेला आहे, तो तुमच्या लक्षात येईलच. तो अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. सेकंड, हू इज कंडक्टिंग द टेस्ट. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण घेत आहे किंवा आयोजित केलेली आहे. कंडक्ट म्हणजे आयोजित करणे. कोणी आयोजित केलेली आहे. थर्ड क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. आता हा चर्चेचा विषय आहे आणि हा 3 किंवा 4 जणांच्या एकत्रित येऊन तुम्ही चर्चा करायची आहे. परंतु आता तुमच्याबरोबर आणखीन एखादं कुणी असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही चर्चा करू शकता. ए, व्हाय इज क्लोज फुटवेअर, शूज और सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. की परीक्षागृहामध्ये अशा प्रकारची बंद पादत्राणे वापरण्यास का परवानगी नाही. बी, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. परीक्षा कक्षामध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक जी साधनं आहेत ती वापरण्यास का मनाई केली असेल. सी, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपी म्हणजे पाहून लिहिणे किंवा ह्या कॉपीला प्रतिबंध करण्याकरता इतर कोणते उपाय करता येऊ शकतील. प्रतिबंध करणे म्हणजे कॉपी होऊ नये किंवा थांबवणे, यासाठी कोणते आणखीन आपण उपाय करू शकतो, ह्या विषयांवर तुम्ही चर्चा करायची आहे. नाऊ फोर्थ क्वेश्चन, व्हाय इज धिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर्स. म्हणजे ही जी बातमी आहे ही वर्तमानपत्रामध्ये का प्रसिद्ध केली आहे. पब्लिश म्हणजे प्रसिद्ध. का पब्लिश केली असेल तर आपण असं म्हणू शकतो की द न्यूजपेपर ॲज अ वॉर्निंग टू ऑल concerned also to spread awareness among parents, students and the school managements and to prevent copying cases. अशा प्रकारे कॉपी रोखण्यासाठी देखील किंवा लोकांना ह्या डूज अँड डोंटची जी काही लिस्ट आहे ती कळावी, नियम कळावेत, यासाठी ही अशा प्रकारची न्यूज पेपरमध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे ह्या प्रश्नांवरती चर्चा करायची आहे. बातमी व्यवस्थित वाचायची, ते लक्षात घ्यायची ही कशाच्या संदर्भात आहे. कठीण शब्द जे आहेत ते वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. थँक्यू.